राम राम मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आजचा विषय असा आहे, आपण चाललो आहे शिवजयंतीनिमित्त गावात म्हणजे पंचवटी साईडला. सो निघालो आहे आपण रात के अंधेरे में टकले के साथ. ये लास्ट आहे पोरगा. आणि रात्रीचे आता 12 वाजत आले आहेत आणि इथली गर्दी बघून तुम्ही म्हणशाल भावांनो काय विषय, कारण की भावांनो आज आहे महाराजांचा जन्मदिवस तर होणार आहे भावांनो, आणि तो अटेंड करण्यासाठी मी आलो आहे. आणि इथे भाविक पण जमा झाले आहे, भक्त पण जमा झाले आहे महाराजांच्या या जन्मसोहळा बघण्यासाठी. आणि इथे मोठ्या शंखनादामध्ये हा जन्मसोहळा सुरू करण्यात येत आहे. या शंखनादानंतर महाराजांची आरती सुरू झाली आणि इथे सगळ्यांना जबरदस्त मजा आली आहे भावांनो. तो अटेंड करण्यात सगळ्यांना अभिमान वाटतो, कारण की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा म्हणजे आनंदाचा सोहळा आणि डोळे टिपून घेणारा हा असा जन्म सोहळा असतो भावांनो. नाशिकमध्ये विविध ठिकाणी महाराजांचा जन्म उत्सव साजरा केला जात होता. मी पोचलो नाशिकमधल्या रविवार कारंज्याला आणि तिथे पण महाराजांची भव्य दिव्य मूर्ती अशी उभारली होती. घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि आनंदाचा माहोल जमला होता तिथे. आणि आभाळात फक्त भगवाच फडकत होता. मावळ्यांचा जल्लोषात महाराजांचा जन्म सोहळा हा साजरा केला जात होता.